श्री स्वामी समर्थ. तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. गणेश जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंती म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल आज असणारच आहे. कारण आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे म्हटलं की मुलांना सुट्टी असते. पण आज सोहमला सुट्टी नव्हती. त्याचा एक तासासाठी त्याला स्कूलला जायचं होतं, म्हणून त्यासाठी सकाळी सकाळी लवकर आवरावरी चालू होती. किंवा मग सॅटर्डेला कसं दोघांनाही सुट्टी असल्यामुळे थोडं रिलॅक्समध्ये असतं. पण आज त्याला सकाळी त्याचा एकच तास होता. एक तासासाठी त्याला स्कूलला घेऊन जायचं होतं आणि लगेच घेऊनही यायचं होतं. तर म्हटलं चला मग आता पटपट आवरूया. त्याला 9 ते 10 वाजता स्कूलला जायचं होतं. मग तोपर्यंत पटपट आवरलं. छानपैकी असं सगळं देवपूजा वगैरे केलेली आहे. आणि इथे बघा आज माझ्या जास्वंदीच्या फुलाला 4 फुलं आलेली आहेत. हे पहा, एक थोडंसं छोटं होतं, कळी उमललेली नव्हती म्हणून मी फक्त 3च तोडली. म्हणतात 3 तोडू नये, पण मी 3 तोडली होती कारण माझ्याकडे ऑलरेडी फ्रीजमध्ये मी फुलं आणून ठेवलेली होती. त्यामुळं ही 3 आणि फ्रीजमधली फुलं अशी मी फुलं तोडून छानपैकी देवपूजा केलेली होती. आणि गणपती बाप्पाला जास्वंदीचं फुल आवडतं म्हणून खास त्यांच्यासाठी आज माझ्या जास्वंदीला छानपैकी फुलं, त्याच्यामुळे मी खूप खुश होते. हे पाहू शकता, छानपैकी देवपूजा वगैरे झालेली आहे. ते फुलं वगैरे पण ठेवलेली आहेत. सकाळी कसं सगळं वातावरण फ्रेश असतं आणि आंघोळ केल्यानंतर सर्वात प्रथम महत्त्वाचं काम म्हणजे माझी देवपूजा असते. देवपूजा झाल्यानंतर मला खूप छान फ्रेश आणि खूप छान दिवस जातो. ज्या दिवशी माझ्याकडनं चुकून एखाद्या दिवशी देवपूजा नाही झाली तर मला खूप खराब वाटतं. त्यामुळे मी सकाळी आंघोळ केल्यानंतर फर्स्ट माझं काम असतं ते देवपूजा करायचं. तर देवपूजा वगैरे सगळं झाली होती. मुलांनाही सगळं त्यांचं आवरून झालं होतं. आणि सुट्टी असल्यानंतर काहीतरी त्यांचं वेगळं खायचं प्लॅन असतंच आहे. एकतर बिर्याणी पुलाव करायचा होता किंवा मग घरामध्ये भोपळा होता. तर त्याचे छानपैकी अशी मी घारगे बनवायचं ठरवलं. तर त्यासाठी जसं प्रथम भोपळ्याचे असेवरचे हे साले जे कडक असतात ते काढून घेतले मस्तपैकी. तोपर्यंत ते दोघं त्यांचं आवरत होतं, त्यांचं आवरलं होतं. पण म्हटलं तर आता 1 तास वेळ आहे, कारण सकाळी आता कसं लवकर उठायची सवय आहे स्कूलमुळे, त्याच्यामुळे लवकर उठली जाते. इथं भोपळा मी छानपैकी असा किसून घेतलेला आहे, बारीक किसणीने किसलेला आहे. आणि गुळही किसलेला आहे. तर तो मी शिजवायला कढईत ठेवला. ह्या भोपळा घारगे करताना भोपळा जेव्हा आपण शिजवतो तेव्हा त्यात बिलकुलही पाणी टाकायचं नाही. मी हा तसाच भोपळ्याचा किस आणि गूळ एकत्र किसून छानपैकी असं शिजवून घेतलेलं आहे. हे पाहिजे आणि त्याच्यात थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे. वेलची पूडने कसं स्वाद पण छान येतो आणि वास पण खूप छान येतो, मस्त वाटतं खायला. मुलं कशी आवडीने खातात आणि त्यांचा हा आवडीचा पदार्थ आहे म्हणून ते नुसतं म्हटलं तरी खाता येते. आता हे झाल्यानंतर मी कणिक मळून चाळून घेतली होती आणि त्यामध्ये ते मिश्रण घातलं मी छानपैकी. असं आता इथं मिश्रण जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. त्याचे आपल्याला छानपैकी असे छोटे छोटे घारगे करायचे. आता मी एक न लाटता एक मोठी पटकन होण्यासाठी एक मोठी पोळीसारखी लाटून घेतली आणि ग्लासाच्या साहित्याने मी त्याचे एका वेळी 4 ते 5 काढत होते. हे पाहू शकता. हे म्हणजे काम असं शॉर्टकट आणि पटकन होणार आहे. तसं एक लाटायला थोडासा जास्त वेळ लागतो. हे पहा, ग्लास एवढा छोटा माझ्याकडे डबा नव्हता आणि त्यांना छोटे साईजचे खायचे होते. म्हटलं एकसारखे होतील, दिसायलाही छान दिसेल आणि खायलाही पण छान लागेल म्हणून मी ग्लासाच्या साहित्याने हे बघा अशी एक मोठी पोळी लाटून घेतली आणि त्याच्यातनं मी हे त्यांना असा छानपैकी गोलाकार आकार दिलेला आहे. आता इकडे एका बाजूला तेल कढईत तापायला ठेवलं होतं. छानपैकी तेलही तापलं होतं आणि मग मस्तपैकी असे लालसर रंगावरती तळून घेतलेले आहेत. हे ना खूप छान. आणि हे 2 ते 3 दिवस याला काहीही होत नाही. आपण कुठं प्रवासात जायचं असेल किंवा घरातही लहान मुलांना जर खायचं असेल तर छानपैकी हे आपण 2 ते 3 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. आता काही खराब वगैरे काही होत नाही, छान लागतात टेस्टला पण. सगळ्यात छान आहे, प्रवासात खूप छान लागतात. जर तुम्ही कुठे चहा वगैरे घेतला तर तुम्ही त्याच्याबरोबर नाश्ता म्हणून खाऊ शकता. आता मला फुगले नाहीत कारण मला ते कडक करायचे होते म्हणून. कडक घारगे खायला छान असतात ते म्हणून. हे पहा, छानपैकी असे लाल गुलाबी रंगावरती छानपैकी असे मी हे तळून घेतलेले आहेत. आणि जास्त तेलही लागत नाही, छानपैकी असे कुरकुरीत लागतात, मस्त वाटतात. थोडेसे तुम्ही जाड केलं तर ते मऊ राहतात आणि थोडेसे पातळ लाटले तर ते छानपैकी असे कडक होतात. चहाबरोबरही तुम्ही ते खाऊ शकता आणि नुसतेही खाऊ शकता. तर मुलांसाठी मी आज हेच बनवलं होतं, काहीतरी वेगळं म्हणून, त्यांना आवडतं खायला त्यासाठी. तर आता आपले इथे घागरे वगैरे तळून छानपैकी झालेले आहेत. आणि त्यात नेमकी माझी एक मैत्रीण आली होती हळदी कुंकाला, तिला यायला भेटले नाही म्हणून ती आली होती. मग तिलाही नाश्त्याला दिलं आणि तिला हळदी कुंकू दिलं.
हे पहा किती सुंदर झालेले आहेत घारगे, दिसायलाही छान वाटतात आणि खायला ते एक नंबर टेस्टी झाले होते. तर ते मैत्रीण आली, तिला हळदी कुंकू वगैरे दिल्यानंतर मग सोहमला घ्यायला जायचं होतं. सकाळी त्याच्या पप्पांनी त्याला सोडलं होतं स्कूलला. सोहमला घ्यायला मी आणि वेदांत दोघंजण गेलो होतो. बघा त्याचा पाठीमागे बसून स्टडी चालला होता, कारण त्याची जी तो एका एक्झामला बसलेला आहे. त्या एक्झामची आता नेक्स्ट मंथमध्ये त्याची एक्झाम होती, म्हणून त्याचे एक्स्ट्रा क्लासेस हे स्कूलमध्ये घेत होते. म्हणून मग त्याला सॅटर्डेलाही बोलवलं होतं. तर त्याला घेऊन येतानाच आम्ही मध्ये थोडीशी खरेदी केली. खरेदी म्हणजे काय, आता वेदांतला सांगितलं होतं ना की आज गणपती बाप्पांचा बर्थडे आहे, तर तो म्हटलं आपल्याला केक घ्यायचा आहे. म्हणून मग एका दुकानामध्ये थांबलो तिथे आणि केक, दूध वगैरे सगळं घेतलं. संध्याकाळी काहीतरी गोड करायचं म्हणून. हे दुकान आहे, यातनं मग आम्ही दूध घेतलं, छोटे छोटे केक घेतले आणि चॉकलेट्स वगैरे घेतले. हे बघा इथं मावा केक, मिल्क केक घेतलं. घरी आल्यानंतर संध्याकाळच्या जेवणाला मग छानपैकी चपाती, भाजी, पनीरची भाजी, डाळ, भात आणि प्रसादासाठी खीर केली होती. छानपैकी चपात्या झाल्या होत्या, आता भाजीही झाली होती, आता खीर करायची होती म्हणून. आणि मी शक्यतो तांदळाची आणि रव्याची मिक्स खीर करते, कारण ती खायला मुलांना खूप आवडते. तांदूळ थोड्या वेळ तुपामध्ये भाजून, तांदूळ आणि रवा तुपामध्ये भाजून ती याची पाण्यामध्ये 1 ते 1.5 तास भिजत ठेवायची आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायची. मग आता इथं तूप गरम केलं होतं, तुपामध्ये थोडासा खोबऱ्याचा कीस बारीक केलेला एकदम आणि वेलची पूड टाकून ते छानपैकी परतून घेतलं. आणि त्यातच ते आपलं तांदूळ आणि रव्याचं मिक्स करून तेही छान परतून घेतलं आणि वरती पाणी टाकलं. हे पहा खूप छान लागते टेस्टी, तुम्ही एकदा नक्की करून बघा. नुसती शेवयांची खीर आमच्याकडे कोण खात नाही आणि नुसती रव्याची खात नाही, रव्याची खूप घट्ट होते. मग मी तांदूळ आणि रव्याची मिक्स करते, खूप टेस्टी लागते खायला. तर संध्याकाळी पण एका ठिकाणी हळदी कुंकाला जायचं होतं, म्हणून मी पटपट स्वयंपाक केला, नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग हळदी कुंकाला गेले. तर आता इथं आपल्याला जेवढं पातळ हवे तेवढी पातळ करायची खीर. त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकलेली आहे आणि ही शिजल्यानंतर थोडीशी घट्ट होते, त्याच्यामुळे थोडंसं जास्त दूध टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण जेव्हा आपण तो शिजवून घेतो ना तेव्हा ती थोडीशी जास्त अशी घट्ट होते. त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी पाहूनच तुम्ही त्यात पाणी किंवा दूध ॲड करू शकता. हे पहा छानपैकी आपली अशी खीर झालेली आहे. हे पाहतात खीर वगैरे छानपैकी झाल्यानंतर सगळा किचन ओटा वगैरे आवरून मी पटकन अशी साडी घालून हळदी कुंकाला गेले, कारण माझ्या मैत्रिणीचंच हळदी कुंकू होतं. म्हणून मी त्यांच्याकडे हळदी कुंकाला जाऊन आले, कारण इथं वेदांतला खूप भूक लागली होती. म्हणून मग पटकन जाऊन आल्यानंतर ते शूट करायचं राहून गेलं. हळदी कुंकाला जाऊन आल्यानंतर मग छानपैकी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि आरती वगैरे झाल्यानंतर मग आम्ही छानपैकी असा पुष्पा 2 पिक्चर पाहिला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.